नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला मस्त छान असा स्नॅक्सचा एक प्रकार दाखवणार आहे। त्यामध्ये आपण मस्त हे ड्राय मिनी समोसे बनवणार आहोत। ड्राय म्हणजे आपण यामध्ये ड्राय मसाला भरणार आहोत। तर इथे बघा मी 3 ते 4 वाटी एवढा मैदा घेतला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले, नंतर ओवा इथे हातावर छान कुस्करून आपण यावर टाकून घेणार आहे, त्याने स्वाद छान येतो। तर अशा पद्धतीने बघा ओवा टाकल्यानंतर आपण 4 टेबलस्पून एवढं तेल टाकून घेणार आहे, मोहन म्हणून। तर तुम्ही इथे तूपसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तेल आपण जे मोहन म्हणून टाकलंय ते चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित सर्व बाजूंनी चोळलं की जो आपला समोसा तयार होणार आहे तो एकदम खुसखुशीत असा तयार होतो, सगळ्या बाजूंनी चांगल्या पद्धतीने तळला जातो। तर इथे चांगलं मोहन चोळून घेतल्यानंतर याला आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ याचं तयार करून घेणार आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असे छान मिनी समोसे बनवायचे असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने मी मैदा इथे भिजवून घेतलेला आहे। तर चांगलं याला पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे आणि झाकण ठेवून हा मैदा आपण थोड्या वेळ मुरत ठेवण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे। आणि हा मैदा तोपर्यंत मुरेल तोपर्यंत आपण इथे मस्त याचं सारण तयार करून घेणार आहे। तर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि ही आलू भुजिया घेतलेली आहे। तर इथे जवळजवळ मी 2 वाटी एवढी ही आलू भुजिया घेतली, पण सुरुवातीला इथे मी 1.5 वाटी टाकून घेणार आहे, कारण की भांडं लहान आहे आणि एवढी सगळी बसणार नाही, दाटेल त्यामध्ये। तर इथे 1.5 वाटी एवढी आलू भुजिया टाकून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये बघा आपण हे सगळे ड्राय मसाले टाकणार आहेत। इथे बडीशोप, तीळ घेतलेले आहेत 2-3 चमचे, इथे धन्याची पावडर घेतली आहे 2 चमचे, त्यानंतर इथे आमचूर पावडर घेतलं 1 चमचा, साखर घेतली 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घेतलं 1 ते 1.5 चमचा। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर, मीठ आणि तिखटाचं प्रमाण इथे थोडंसं कमी जास्त करू शकता। तर हे सर्व मसाले यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले त्या आलू भुजियाच्या शेवला एकदम छान मिक्स होतील। तर याला पल्स मोडवर अगदी एकदा ते दोनदा आपल्याला फिरवायचं आहे। थोडंसं जाडसरच आपल्याला हे जे सारण आहे ते ठेवायचं आहे समोश्यांचं। तर अशा पद्धतीने हा कोरडं सारण भरून जे आपण समोसे करणार आहोत ते अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये टिकतात आणि तुम्ही चहाच्या वेळेला अचानक कोणी पाहुणे आले तर त्यांना सर्व करायला सुद्धा हे वाढू शकतात, किंवा तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर प्रवासाला सुद्धा तुम्ही हे जाण्याच्या अगोदर करून सोबत नेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मस्त हे समोसे तयार होणार आहेत, चटपटीत अशा चवीचे। तर नक्की तुम्ही व्हिडिओ त्यासाठी बघत राहा। तर इथे बघा आता भिजलेल्या मैद्यापैकी आपण छोटे छोटे याचे एक बॉल्स असे करून घेणार आहे, म्हणजे एकसारखे असे सगळे समोसे आपले तयार होतील। तर असे छोटे छोटे गोळे मी इथे बघा कटोऱ्यामध्ये सगळे करून घेतलेले आहे। त्यापैकीच आता एक गोळा इथे मी लाटण्यासाठी घेतलेला आहे। तर आपण आता हा छान ना खूप जास्त जाड ना खूप जास्त पातळ अशा स्वरूपाचा लाटायचा आहे, म्हणजे खूप जास्त जाड लाटलं तर समोसा जास्त पिठाळ लागू शकतो आणि पातळ पण चांगला वाटणार नाही खायला। तर त्यामुळे इथे आपण छान अशी ही पुरी लाटून घ्यायची छोट्या आकाराची, कारण आपण मिनी समोसे बनवणार आहोत। तर इथे बघा आपली ही पुरी लाटून झालेली आहे। थोडीशी अंडाकृती लाटली तरी सुद्धा चालेल किंवा गोल लाटून घेतली तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे लाटून घ्यायचं आहे आणि नंतर सुरीने याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने कट केल्यानंतर आता आपल्याला ह्यातला एक भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही आपण समोसेचा आकार करणार आहोत तो छान व्यवस्थित एकमेकाला चिटकून बसेल, तळताना तेलामध्ये असा फुटणार नाही किंवा त्याच्या कडा ज्या आहेत त्या उघड्या पडणार नाहीत। तर अशा पद्धतीने ज्या साईडने आपण कट केले त्या साईडलाच पाणी लावून व्यवस्थित याला चांगलं एकमेकांवरती छान प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला या साईड्स। तर इथे आता छान असा हा कोन तयार झालेला आहे बघा। तर हा कोन तयार झाल्यानंतर यामध्ये जे आपण सारण केलंय आणि मिनी समोसे करणार आहे त्यामुळे एका समोस्यामध्ये 1 चमचा एवढं सारण बस होतं, तर तेवढं आपण इथे टाकून घ्यायचंय। आणि आता वरच्या कडांना सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचे, कारण की आपल्याला त्या सुद्धा एकमेकाला चिटकवून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने बघा इकडच्या साईडनी थोडीशी एक अशी आढी पाडून घ्यायची आहे आणि मग ते एकमेकांना छान असं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे बघा। आपल्याला थोडं सारण मी यामध्ये दाबून घेते समोस्यामध्ये। तर इथे व्यवस्थित असं हे छान प्रेस करून नीट असं व्यवस्थित सर्व कडा बंद करून घ्यायच्यात आणि बघा इथे छान आपला हा मिनी समोसा तयार झालेला आहे। तर अजून एक समोसा मी तुम्हाला इथे भरून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे करून घेणार आहे। तर इथे सुद्धा ह्या कडांना आपण पाणी लावायचं आहे, दोन्ही कडा व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी असा महिनाभर टिकणारा असा कुठला खाऊ तयार करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि मी हा आज तुम्हाला दाखवलेला खाऊ तुम्हाला आवडला आहे का तर हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि आता पाऊससुद्धा पडतोय, तर अशा पद्धतीने कुरकुरीत असा स्नॅक्स आपल्या घरात अवेलेबल असलाच पाहिजे आणि घरच्या घरी बनवलेला अगदी पौष्टिक असा हा स्नॅक्स आहे, त्यामुळे मस्त लागतो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो। तर इथे बघा दुसराही समोसा त्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला घडी मारून व्यवस्थित प्रेस करून बंद करून घेणार आहोत।
तर अशा पद्धतीने घरीच बनवलेला खाऊ आमच्याकडे आवडतो. तर मी नेहमी मुलांसाठी काही ना काही वेगळं असं बनवत असते. तर आज हे समोसे बनवलेले आहेत. तर अशाच पद्धतीने सारण वापरून तुम्ही छान मिनी कचोऱ्यासुद्धा तयार करू शकता. तर इथे बघा आपले हे समोसे तयार झालेले आहेत आणि तेल इथे मी तापत ठेवलेलं होतं. तर छोटासा गोळा टाकून बघितला, अगदी अलगद तो वर आलाय, म्हणजे तेल आपलं योग्य प्रकारे तापलेलं आहे. तर इथे बघा आपल्याला हे समोसे आहेत ना मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत. हाय फ्लेमवर आपल्याला तळायचे नाहीत, कारण हे इथे आपण मैदा वापरलेला आहे आणि हाय फ्लेमवर तळल्यावर मैद्याला बाहेरून लगेच रंग येईल, पण आतून पीठ कच्चच राहील आणि मग ते महिनाभर टिकणार नाहीत, लगेच आतमध्ये त्याला बुरशी लागेल, खराब होतील. त्यामुळे छान हे मीडियम टू लो फ्लेमवर अगदी मंद गतीने शांत पद्धतीने हे तळायचे आहेत आणि त्यांना स्वतःहून हलक्या फ्लेमवरती तळताना त्यांचा रंग चढू द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने बघा सर्व टाकून घेतल्यानंतर मी याला पलटी मारून घेणार आहे सगळ्या समोस्यांना. तर छान याला पलटून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनी छान असं सेट झालं, रंग यायला लागला की पुन्हा याला पलटी मारून घ्यायची. तर असंच अलट पलट करत आपल्याला याला छान रंग चढू द्यायचा आहे सगळ्या समोस्यांना. तर मस्त असे हे मिनी समोसे तयार झालेले आहेत बघा आपले. तर इथे तुम्हाला आता हलका हलका रंग त्याला छान अगदी विकतच्या समोस्यांसारखा तयार झालेला दिसत असेल. तर छान असा इथे बघा डार्क रंग चढल्यानंतर इथे अगदी 2 ते 3 मिनिटं मी तेलात ठेवलेलं आहे आणि आता हे समोसे आता मस्त रेडी झालेले आहेत. आता मी हे काढून घेणार आहे एका जाळीमध्ये. तर तुम्हाला रंग कसा वाटला आणि तयार केलेले समोसेही कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे आणि तळताना असं कोणाकोणाच्या घरात एक एक दोन दोन चोरीला जातात असे काही तळणीचे पदार्थ नक्की सांगा. आणि आषाढसुद्धा सुरू झाला आहे, त्यामुळे असे तळणीचे पदार्थ वरचेवर घरात होतच राहतात. तर इथे बघा मी तुम्हाला आता समोसे आपले रेडी झाले, ताटामध्ये सर्व करून घेतले. तर एक समोसा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि नेहमीच्या समोस्यांपेक्षा थोडं जास्त तळलेलं आहे, कारण आपल्याला हे महिनाभर टिकवायचे आहेत त्यामुळे. तर इथे बघा तोडून दाखवलंय, आतपर्यंत सारण किती छान भरले गेले. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्यासारखी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना हे मस्त मसाला समोसे करून खाऊ घाला. तर मस्त हे टोमॅटो केचप सोबत इथे मी मिरच्या सुद्धा तळलेल्या आहेत. तर असं मस्त सर्व करा आणि यांचा गरमागरम समोस्यांचा आनंद घ्या. तर खा प्या मजा करा. थँक्यू.